खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले। येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती। तीच ट्रीटमेंट लॅबेमोड सारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते। त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात। तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे। येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात। डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात। चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या। आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज विट्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन झाले। यावेळी महिलांसह अनेक कार्यकर्त्यांनी अतिशय आक्रमकपणे आपली मते व्यक्त केली। महामार्ग रद्दच व्हावा अशा घोषणा देत त्यांनी आपला राग व्यक्त केला। ॲडव्होकेट दीपक लाड यांनी सुरुवातीपासूनच या महामार्गाच्या विरोधात स्वतःला झुकवून देऊन मोठा विरोध केला आहे। ॲडव्होकेट दीपक लाड, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा सुवर्णा पाटील, सुभाष पाटील यांच्यासह अनेकांनी या आंदोलनामध्ये भाग घेतला। महामार्ग होऊ देणारच नाहीचा ठाम निश्चय त्यांनी यावेळी बोलून दाखवला। पाहूयात काय म्हणाले ते। शक्तीपीठ कुणी मागितलेला होता का, हा पहिला प्रश्न आमच्या या सरकारला, महाराष्ट्राच्या आणि केंद्र सरकारला आहे। विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे की 12 जिल्हे, जवळजवळ 30-32 तालुके, जवळजवळ 370-400 गावं एवढ्या त्या ठिकाणी जात आहे। आपण विचार करा, हा जात असताना या ठिकाणाहून त्या ठिकाणी अतिशय सुपीक अशी जमीन शेतकऱ्यांची हळदीचं पीक असेल, त्या ठिकाणी द्राक्ष बागायतदार असतील, ऊस असेल, अतिशय सुपीक अशी जमीन त्या ठिकाणी आपली जात आहे। पत्रकारांना मी सांगू इच्छिते, गेल्या काही दिवसामध्ये या ठिकाणी पालकमंत्र्यांनी सांगितलं की थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या रांगा लागतील आणि त्या ठिकाणी आपली शेती ही त्या ठिकाणी शक्तीपीठासाठी दिली जाईल। महिला आलेल्या आहेत। खरं तर हा महिलांचा मोर्चा हा फार पूर्वीच निघायला पाहिजे होता। ज्यावेळी महिलांना फसवणूक करून तुम्हाला ज्या पद्धतीनं 1000 रुपये तुम्हाला ज्या पद्धतीनं पोलीस पाडून ज्या पद्धतीनं तुम्हाला पैशाचे आमिष दाखवून सरकारनं महिलांनाच पहिल्यांदा पुढं करून त्यांना पैसे दिले की त्यांना माहित होतं की एक कुटुंबातल्या महिलेला दिलं की ती सगळं कुटुंब बाजूला करू शकते। त्याप्रमाणे सरकार ज्या पद्धतीनं महिलांना पोलीस पाडते, भरीस पाडते, त्या पद्धतीनं हा मोर्चा जो महिलांचा आहे तो पूर्वीच निघायला हवा होता। तो मोर्चा आज मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिले। या जर शासनाने, या जर सरकारने जर अशा पद्धतीचं शक्तीपीठाचा निर्णय जर घेतला असेल तर महिलांनीच मोठ्या पद्धतीनं मोठा उठाव करून यापुढे सुद्धा मंत्रालयापर्यंत पुढे जाऊन हा महिलांचा मोर्चा हा आपण काढणार आहोत आणि अशाच पद्धतीनं महिला अग्रेसिव्ह होऊन असणाऱ्या शासनाच्या निर्णयाला विरोध करणार आहेत। त्यामुळे ही जिद्द आहे ही आपण कायम ठेवायची का? ही जिद्द कायम ठेवायची का? सगळे ग्रामीण भागातली काबाड कष्ट करणारी माणसं, आम्ही गाई, म्हैशी, शेळ्या, मेंढ्या हा आमचा संसार आहे की पिकांची मुलं बाळ आहेत। आज मला आजोबाच्या पायाला मी जयंती विसरलो, मुलगीचा वाढदिवस विसरलो। अरे माझा वाटलं तुम्हाला चंद्रकांत दादा पाटील, तुम्ही हा शेतकऱ्यांच्या नरड्याचा घोट घेत असाल तर आमच्या माता भगिनी तुमच्या घरावरती लाटणं घेऊन याला कमी करणार नाही। आमच्या माय माऊली वकीलबाईने या मोर्चात सामील होत आहेत। या माय माऊलींच्या नरडीचा घोट घेताय आणि तुम्हाला फडणवीस, तुम्हाला मी सांगू इच्छितो, आज तुम्हाला एकीकडं
देशाला गरिबीचं सावट टाकलंय आणि हजारो कोटीचा रस्ता तुम्ही आमच्या या मायमाऊलींच्या घरातून शेतकऱ्यांच्या नरड्यावरून घेतात, चालून देणार नाही. आज आमच्या भगिनींनी लाटणं आणलंय, उद्या भगिनी आमच्या पड्यावर येणार. आणि आज मंत्रिमंडळाच्या अधिवेशनात आज मोर्चा आमच्या मायमाऊलींच्या भगिनींच्या माध्यमातून तिथं नाही 10,000 महिलांच्या माध्यमातून कमी करणार नाही. आमच्या मायमाऊलींना लाडक्या बहिणीच्या नावाखाली तुम्ही फसवताय. अरे ज्या शेतकऱ्यांची जर तुम्हाला पोटतिडीक आहे तर शासनानं सरसकट कर्जमाफी केली पाहिजे. जर तुम्हाला शासनाला केवळ हा रस्ता शासनाला फक्त अदानी अंबानींना जगवायला करायचा आहे, कुठल्या शेतकऱ्यासाठी करायचा नाही. फक्त आम्हाला हा जो रस्ता आहे तो अदानी आणि अंबानीला जगवायचा आहे. 850 किलोमीटरचा हा रोड फक्त अदानी आणि अंबानीचं गौण खनिज जळगाववरून नागपूरवरून गोव्याच्या बंदरावरून अमेरिका, जपान, फ्रान्सला न्यायचं आहे आणि उद्योगपती श्रीमंत करायचे आहेत. या शेतकऱ्याच्या मायमाऊलींची कुठलीही बैलगाडी जाणार नाही, ट्रॅक्टर जाणार नाही, सायकल जाणार नाही. हा सगळा हुकुमशाहीचा जो गाठ गाठलाय तो शासनानं बंद करावा, नाहीतर मायमाऊलींच्या माध्यमातून आम्ही सगळी फडणवीसांच्या घरी येणार म्हणजे येणार.